नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे युती शासनाला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन. रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन तर्फे आयोजित इफ्तार पार्टीमध्ये दिसून आली हिंदू मुस्लिम बांधवांची एकात्मता. आणि ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या प्रभारी सरपंच पदाचा अल्ताफ संगमेश्वरी यांनी स्वीकारला पदभार. अनेकांनी केलं अभिनंदन. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. विरोधकांनी राज्यभर काढलेली संघर्ष यात्रा आणि शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजप सेना युती शासनाला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलं आहे. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा सभागृहात बजेट अधिवेशनाच्या काळात आम्ही अर्थसंकल्पामध्ये आम्हाला तेवढी तूट केलेले दाखवा हे ज्यावेळेस आम्ही म्हणत होतो त्यावेळेस त्यांनी आमचे 19 आमदार निलंबित केले. सुरुवात तिथनं झाली आणि त्यांनी स्पष्ट महाराष्ट्राला सांगितलं, आपल्यालाही माहिती असेल की कर्जमाफी जी केली जाते त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही, त्याचा बँकांना फायदा होतो. हे स्वतः राज्याच्या प्रमुखांचं स्टेटमेंट आजही सभागृहाच्या पटलावर आहे. नंतर आम्ही संघर्ष यात्रा सुरू केली कारण ते लोकशाहीच मानायला तयार नाहीत. काय 19 लोकांना त्यांनी डिसेंबर 2017 पर्यंत निलंबित केले. 31 डिसेंबर. आम्ही म्हणलं हे चुकीचं आहे, असं एवढी मोठं शिक्षा बरोबर नाही. मग आम्ही रस्त्यावर उतरायचं ठरवलं आणि ती संघर्ष यात्रा आमची चांद्यापासून सुरू झाली, ती शेवट बांद्यापर्यंत झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा अनेक प्रकारच्या यात्रा सुरू झाल्या. कुणी आत्मक्लेश यात्रा काढली, कुणी आसूड यात्रा काढली, कुणी आणखीन कसली यात्रा काढली. मग पुणतांब्याला शेतकऱ्यांनी संपाची भाषा केली. ते सगळीकडं पेट धरायला लागलं. हे सगळं झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी देखील त्याच्यामध्ये उतरला आणि मग संपाच्या काळात दूध पाठवणं, भाजीपाला पाठवणं, फळं पाठवणं मुंबईतलं बंद झालं. ते झालं की मग सरकार जरा गडबडलं आणि मग त्यांना बोलून घेतलं आणि चर्चा करून पहिल्यांदा रेल्वे बंद आणि रस्ता बंद अशी 2 दिवसाची आंदोलन होती, ती त्यांनी थांबवली. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ती कमिटी नेमून त्यांनी त्याच्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. तो त्यांना योग्य वाटला नाही. त्यांनी दुसरा GR आता काढला 28 तारखेला. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी उठाव केल्यानंतर राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समोर झुकावं लागलं आणि म्हणून ही कर्जमाफी त्या ठिकाणी झाली. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी ते बोलत होते. ही स्वप्न दाखवली आणि आता त्यांना वाटायला लागलं की ह्याच्यातनं जनतेचा भ्रमनिरास व्हायला लागलेला आहे. त्याच्यातनं आपण आता डायव्हर्ट जनतेला केलं पाहिजे आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या त्या योजना तिथं यायला लागलेल्या आहेत. आणि ह्या योजना येत असताना लोकांचं लक्ष त्यांनी सांगितलेल्या जाहीरनाम्याच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विचलित व्हावं किंवा डायव्हर्ट व्हावं हाच त्याच्या पाठीमागचा त्यांचा दृष्टिकोन आम्हाला तरी दिसतोय. म्हणून आम्ही पहिल्यांदा कर्जमाफीचा मुद्दा त्या ठिकाणी पुढे घेतला आणि ह्याच्यातून जे काही सरकारचा नाकारतेपणा दिसतोय तो नाकारतेपणा आम्ही लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न दौरे काढून त्या ठिकाणी. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की आज तरी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं वाटत नाही, परंतु जर का झाल्या
तर आम्ही त्यासाठी सज्ज असल्याचं अजित पवार यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितलं. जोपर्यंत मॅजिक फिगर 145 ह्या सरकारकडे आहे तोपर्यंत ह्या सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मी मगाशीच सांगितलं की मूळ लोकांचं लक्ष महत्त्वाच्या मुद्द्याकडनं तिसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या करता ही काहीतरी टूम काढायची आणि आता मध्यवर्ती निवडणुका येणार, अमुक होणार, तमुक होणार, हे सगळं फसवं आहे. 15 वर्षांनी सरकारमध्ये आलेले कशाला सहजासहजी सरकार सोडतील. दरम्यान राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संघटनात्मकरित्या फेरबदल करण्याच्या दृष्टीनं आणि काही नवीन नियुक्त्या करण्यासाठी दौरे सुरू केले असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली. संघटनात्मक बांधणी ग्राम पातळीपासून तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ते अधिक मजबूत करावे या हेतूने आदरणीय अजितदादा आणि मी प्रांताध्यक्ष या नात्याने राज्यव्यापी संघटनात्मक कार्याच्यासाठी दौरा सुरू केला. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये सलग थांबून मराठवाड्याचा आढावा घेतला. खरं तर आमच्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र याच्या दौऱ्याची सुरुवात काल सिंधुदुर्गपासून होणार होती, परंतु काल UPAच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मीरा कुमार या मुंबईत आल्यामुळे काल आम्हाला सिंधुदुर्गचा दौरा रहित करावा लागला आणि आता रत्नागिरीपासून आमच्या दौऱ्याची सुरुवात होते. या दौऱ्याचा हेतू प्रामुख्याने संघटन मजबूत करणं. या प्रसंगी पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, माजी नगराध्यक्ष उमेश शेटे, बशीर मुर्तुजा, राजाभाऊ लिमये, बाबाजी जाधव आदी उपस्थित होते. 1 जुलैपासून देशभर लागू करण्यात आलेली GST प्रणाली पूर्वीच्या आघाडी शासनाचीच देण असल्याचं अजितदादा पवार यांनी सांगून त्याचं स्वागत केलं. आम्ही 14 जण अर्थमंत्री असताना जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, अजित पवार आम्ही चौघांच्याही काळात GSTच्या बद्दलच्या बैठका देश पातळीवर चाललेल्या होत्या. त्याच्यामध्ये चर्चा होत होती कशा पद्धतीनं करायचं. 1 नेशन 1 टॅक्स याला आमचा राष्ट्रवादीचा अजिबात विरोध नाही. आमचा विरोध आहे की याच्यातून सर्वसामान्य माणसांना लागणाऱ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचा टॅक्स वाढता कामा नये. ते 28% 18% जाता कामा नये. त्यांनी काय केलं, 4 त्याच्यामध्ये टप्पे पाडलेले आहेत. 28%, 18%, 12% आणि 4%. हे जे काही त्यांनी सूत्र लावलेलं आहे, आमचं म्हणणं त्याच्यामध्ये अतिशय गरीब माणसाला जगण्याकरता ज्या वस्तू लागतात त्या वस्तू GSTमधले त्याला अतिशय सवलत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि ज्यांची ऐपत आहे अशा ज्या वस्तू, ज्या चैनीच्या वस्तू आपण समजतो किंवा ज्या वस्तू घेणारा थोडासा श्रीमंत वर्ग असतो किंवा आर्थिक बाबतीत संपन्न वर्ग असतो, अशा वर्गाला टॅक्स लावला पाहिजे. कारण टॅक्स लावल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही. ह्या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 100% सहमत आहे. पण ज्याची ऐपत आहे त्यांच्याकडनं टॅक्स घ्या, ज्याची ऐपत नाही त्याला GSTच्या ह्याच्यामध्ये ढकलू नका, झोपडामध्ये ढकलू नका. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे अगदी मनमोकळेपणानं विविध विषयांवर पत्रकारांशी थेट संवाद साधला. आता अजिबात तसं ठरत नाही. आता मागे काही गोष्टी झाल्या त्या आम्हाला पकडण्याचं काही कारण नाही. कारण मगाशी प्रांताध्यक्षांनी स्वतःच रत्नागिरीची पूर्णपणे जबाबदारी शेखर निकमांनी भास्करराव जाधवांशी चर्चा करून, मग त्याच्यात संजय कदम असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन इथल्या इथं जाहीर करावं. तिथनं त्याला मान्यता देण्याच्याबद्दल स्वतः प्रांताध्यक्षांनी मेळाव्यातच जाहीर केले. अहो त्याच्यानंतर ते बोलले.
सगळ्यांचं भाषण झाल्यावर ते बोलले. नाही, पण यापूर्वी असे आदेश आले होते, तशी पुनरावृत्ती होणार आहे. नाही होणार हो, त्याच्याच करता फिरतो. पण हे थोडंसं उशीर झाला असं वाटत नाही? हे बघा, काही गोष्टी सत्ता गेल्यानंतर शहाणपण सुस्त असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं आता पुन्हा जर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं असेल तर काही आपल्या झालेल्या गोष्टी दुरुस्त करून पुढं जायचं असतं. ती तयारी आम्ही केलेली आहे, त्या पद्धतीने आम्ही पुढं चाललेलो. त्याला शुभेच्छा द्या, फार त्याला प्रश्न विचारून द्या. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही संघटनात्मक दृष्ट्या पत्रकारांजवळ बोलताना अनेक प्रश्नांचा उहापोह केला. संघटनात्मक बांधणी ग्राम पातळीपासून तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ते अधिक मजबूत करणे या हेतूने आदरणीय अजितदादा आणि मी प्रांताध्यक्ष या नात्याने राज्यव्यापी संघटनात्मक कार्याच्यासाठी दौरा सुरू केला. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये सलग थांबून मराठवाड्याचा आढावा घेतला. खरं तर आमच्या कोकण पश्चिम महाराष्ट्र याच्या दौऱ्याची सुरुवात काल सिंधुदुर्गपासून होणार होती, परंतु काल UPAच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मीरा कुमार या मुंबईत आल्यामुळे काल आम्हाला सिंधुदुर्गचा दौरा रहित करावा लागला आणि आता रत्नागिरीपासून आमच्या दौऱ्याची सुरुवात होते. या दौऱ्याचा हेतू प्रामुख्याने संघटन मजबूत करणं. नुकत्याच पार पडलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचं औचित्य साधून रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनतर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्यमनगर येथील मेमन समाज हॉलच्या सभागृहात आयोजित इफ्तार पार्टी करता हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेरे करम के दीप जले हैं ख्वाजा चारों धाम, तेरे करम के दीप जले हैं ख्वाजा चारों धाम, मंगतों की एक भीड़ है तेरे, मंगतों की एक भीड़ है तेरे दर पे सुबह शाम. जैसा तेरा जैसा तेरा जैसा तेरा नाम है ख्वाजा वैसा तेरा काम. 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 पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी मुस्लिम बांधवांना रमजान आणि रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजानचे पावन महिने बाबत आणि आगामी ईदचे बाबत सर्वांना हार्दिक शुभेच्छा. और ईद रमजान हे एक पावन महिना आहे आपला. अँड या इफ्तार पार्टी चे अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की पुलिस आपके साथ है. हम हर किसी व्यक्ति विशेष, किसी जाति विशेष, धर्म विशेष के ना होते हुए रत्नागिरी सबकी आहे. और आपल्याला जेव्हा वाटते की आमची गरज आहे तर आम्ही आपल्यासाठी सदैव तत्पर आहे और रेडी आहे. अँड थँक्यू सो मच. यावर्षी पुढचे काळात रत्नागिरी की जो शांतता है ते ऐसे ही कायम रहे और ऐसे ही यहाँ पे जातीय सरोकार बना रहे, ऐसी अपेक्षा मैं करता हूँ. और उसमें रत्नागिरी पुलिस की तरफ से जे काही एफर्ट्स आम्हाला करावं लागणार ते आपण करणार. अँड आपके कोऑपरेशन के साथ हम सब ये करते रहेंगे. उपस्थित आहे आणि पोलीस दलातर्फे आज हा इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. आम्हाला आज पार्टी पाहिजेच. सोमवारी मंगळवारी तुमच्या घरी येणार आहोत प्रत्येकाच्या.
त्याची वाट बघतो. बिर्याणी तुमची स्पेशल असते. मी प्रणय अशोक साहेब एसपी साहेबांना सांगू इच्छितो, आमच्या इथं रत्नागिरी शांतता जगात तुम्हाला कुठे चालवणार नाही. एवढी सगळी आम्ही चांगली एकत्र गुणागोविंदाने इथे नांदतो आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही प्रत्येक जण इथे रत्नागिरी शहरात प्रत्येक गोष्ट करत असतो. त्यामुळे माझ्यामध्ये पोलीस दलाचे मित्र सुद्धा आमचे जे भरपूर आहेत ते सांगत असतात, अरे बाहेरच्यापेक्षा आम्हाला रत्नागिरीचं ट्रान्सपोर्ट नाही तर खूप पण बरं वाटतं. शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा KTVचे संचालक रज्जाक काझी, प्रभारी सरपंच अल्ताफ संगमेश्वरी, सामाजिक कार्यकर्ते शकील बसगावकर, इम्तियाज मुजावर आदींनी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. जैसा तेरा नाम है वैसा तेरा काम है, 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 जैसा तेरा नाम है ख्वाजा वैसा तेरा काम है ख्वाजा. या प्रसंगी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पोलीस निरीक्षक सुरेश कदम, नगरसेवक निमेश नायरसह उद्यमनगर, रत्नागिरी, कोकणनगर, राजिवडा, मिरकरवाडा, क्रांतीनगर, कर्ला आदी भागातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जैसा तेरा नाम है वैसा तेरा काम है, 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 जैसा तेरा नाम है ख्वाजा वैसा तेरा काम है ख्वाजा. KTVचे वृत्तसंपादक अलिमिया काझी यांनी सूत्रसंचालन केलं. आणि आपल्या भारत देशामध्ये नेहमीच शांतता कायम राहण्यासाठी आपण सर्वांनी हिंदू मुस्लिम बांधवांनी प्रत्येक सण आपण एकत्र साजरा करणे काळाची गरज आहे. आणि त्या धर्तीवर आज शहर पोलिसांतर्फे आपल्या सर्वांना मुस्लिम बांधवांना या ठिकाणी उद्धार कार्याचं निमंत्रण दिले गेले. आपण सर्व उपस्थित आलेत त्याबद्दल मी संपूर्ण पोलीस दलातर्फे विशेषतः आमचे शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी साहेब, ग्रामीण पोलीस निरीक्षक विभूते साहेब आणि सर्वांच्या वतीने आपल्या मी सर्वांचे आभार मानतो. हेड कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे आणि महिपती जामदार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव तालुका रत्नागिरीच्या प्रभारी सरपंच पदाचा अल्ताफ संगमेश्वरी यांनी पदभार स्वीकारला असता त्यांच्यावर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. आत्ताच आमचे मित्र सेनेचे नेते आणि ह्या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अल्ताफभाई संगमेश्वरी यांनी पदभार स्वीकारला. आपण स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा आपल्याला माहितीच असेल की शिरगाव ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी एक हाती शिवसेनेची सत्ता आहे, हेही खरं आहे. आज जोमाने काम चालू आहे. मावळत्या सरपंच सौ साक्षी कुमटेकर यांनी पण वर्षभरात अतिशय 13 महिने अतिशय उत्तम असं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचे आपण अभिनंदन करूया. त्यांच्यासाठी आपण सगळ्या टाळ्या वाजवा. ते चांगले काम केलं आहे त्यांनी 13 महिन्यामध्ये. शिरगावला अधिक ओव्हरनेट ठेवलेलं आहे. आता अल्ताफभाईवर जबाबदार आलेले आहेत. प्रभारी का असे ना आम्ही शासनाला सांगू त्यांना आणखी 5-6 महिने संधी द्या प्रभारी सरपंचपदी बसण्याची.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ स्नेहा सावंत, उद्योजक अण्णा सामंत, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, नगराध्यक्ष राहुल पंडित, उपतालुका प्रमुख भाई सावंत, युवा नेते अजिम चिकटे आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. दरम्यान शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रज्जाक काझी, ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, सदस्या शाहीन मुजावर, फरीदा काझी, रहिमत काझी, इम्तियाज मुजावर, राजकिरण दळी, रिजवान मुजावर, जाकीर मनियार, बाबू शेटे, माजी सरपंच साक्षी कुमठेकर आदी अनेक मित्रमंडळी, हितचिंतकांनी प्रभारी सरपंच अल्ताफ संगमेश्वरी यांचं अभिनंदन केलं. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे युती शासनाला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन. रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन तर्फे आयोजित इफ्तार पार्टीमध्ये दिसून आली हिंदू मुस्लिम बांधवांची एकात्मता. आणि ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या प्रभारी सरपंच पदाचा अल्ताफ संगमेश्वरी यांनी स्वीकारला पदभार. अनेकांनी केलं अभिनंदन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.